नमस्कार. आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडसुद्धा कालच्या एपिसोडसारखा संगीतमय असणार आहे, कारण ऋषिकेश आणि जानकीचे इथे संगीत सुरू आहे आणि एक वेगवेगळ्या जोड्या इथे येऊन डान्स करतायत. ऋषिकेश जानकीची लव्ह स्टोरी उलगडून दाखवत आहेत सगळ्यांसमोर. तर काल आपण बघितलं छोटे ऋषिकेश जानकी डान्स करत होते, तर आता इथून पुढे मोठे ऋषिकेश जानकी आपल्याला दिसणार आहेत आणि पहिली जोडी येणार आहे साधी माणसामधील मीरा आणि सत्या. मोठी झाल्यानंतरची त्यांची लव्ह स्टोरी कशी होती, काय होती, हे आपल्याला त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे. मीरा आणि सत्याच्या डान्समध्ये त्यांना फक्त त्या मोठं झाल्यानंतर म्हणजे कॉलेजमधले दिवस कसे होते, एकमेकांची ओळख, असं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि गाणं निवडलं आहे एक पोरगी नाक्यावरती पाहिली होती मनामध्ये भरली होती. हे गाण्यावर या दोघांनी खूप छान डान्स केला आहे प्रेक्षकांनो. तुम्हाला सुद्धा इथे बघायला खूप मजा येईल आणि सगळे असे हॅपी मूडमध्ये दाखवलेत. आज कुठलाही कारस्थान नाही आहे किंवा काही नाही आहे, सगळे मस्तपैकी एन्जॉय करत आहेत कार्यक्रम. इकडे सत्या आणि मीरासुद्धा मस्तपैकी डान्स करत आहेत. एक पोरगी नाक्यावरती पाहिली होती मनामध्ये भरली होती तिचे गोरे गोरे गाल काळे काळे बाल. किती छान गाणं पण चांगलं निवडलंय. पोरगी पाहिली होती म्हणजे मोठं झाल्यानंतर कॉलेजमध्ये त्यांनी बघितलं होतं एकमेकांना आणि मग त्यानंतर त्यांचा डान्स झाल्यानंतर इथे परत पुढची अनाऊन्समेंट होते की आता मुलगी भेटलेली आहे आणि मग नजर चालू झालेली आहे आणि त्यांचे दिवस असे मस्त चालू झाले, टिकटिक व्हायला लागले, धडधड व्हायला लागले. असं इथे गाणं त्यांनी इमोशन्स म्हणजे पुढचा टप्पा त्यांनी इथे दाखवलेला आहे आणि तो दाखवण्यासाठी आपल्यासमोर कोण आलं प्रेक्षकांनो, तर आबोली आणि अंकुश. खरंच एकदा ओळख सुरू झाली, गप्पा सुरू झाल्या, मैत्री झाली म्हणजे टप्प्यावर आली होती आणि मग त्याच्यानंतर ज्या काही भावना असतात, जे काही दिवस असतात ते खरंच खूप मंतरलेले असतात ना प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतं, तुम्हीसुद्धा या दिवसातून कधी गेलाय का? गेला असाल तर या गाण्याच्या रूपातून पुन्हा एकदा ते जुने दिवस नक्की आठवून पहा. आणि गाणं कुठलं आहे प्रेक्षकांनो? टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. आबोली आणि अंकुशने सुद्धा खूप छान डान्स केला आहे प्रेक्षकांनो. आणि मग ह्याच्यानंतर पुढे काय, तर आता कुठे एकमेकांना जाणीव झाली होती प्रेमाची आणि मग त्यानंतर पुढचा प्रवास हा टप्प्याटप्प्याने उलगडत जाणारा जो काही प्रवास दाखवला आहे दोघांचा, तो खूप छान दाखवला आहे. आणि त्याच्यानंतर सगळंच कसं सुख म्हणजे नक्की काय असतं वगैरे असं कळायला लागलं आणि ते दाखवण्यासाठी आपल्यासमोर नित्या आणि आदिराज आलेत आणि त्यांनी गाणं कुठलं निवडलं प्रेक्षकांनो, तर रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना. तर ह्या गाण्यावर त्या दोघांनी खूप छान डान्स केला आहे प्रेक्षकांनो. या गाण्यातून त्यांच्या पुढच्या ज्या काही इमोशन्स होत्या त्या सांगितल्या आहेत. म्हणजे एकमेकांना सावरणं असेल, संभाषण असेल, समजून घेणं असेल, ही जी काही प्रोसेस असेल टप्प्याटप्प्यांची जी आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे, तीच प्रोसेस या सगळ्यांनी इथे दाखवलेली आहे. आणि ह्या गाण्याचा डान्समध्ये दोघांनी त्या भावना व्यक्त केल्या आहेत. आणि मग ह्याच्या नंतरच्या टप्प्यावर पुढे काय होणार आणि पुढे नंतर त्यांनी बरंच खूप छान छान काही दाखवलं आहे. नित्या आणि अधिराचा डान्स चालू आहे, सारंग मनापासून एन्जॉय करतोय, तर ऐश्वर्या मनात काहीतरी ठेवून एन्जॉय करताना दाखवली खरी, पण ठीक आहे, ती एन्जॉय तरी करते. आज काही कारस्थानं तिच्या डोक्यात नाही आहेत, त्यामुळे सगळे इथे खुश आहेत. आणि मग ऋषिकेश जानकीच्या आयुष्यातला पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजेच प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांनी रीतिरिवाजाचं कोंदण द्यायचं ठरवलं. म्हणजेच ऋषिकेशनं जानकीला लग्नाची मागणी घातली आणि मग चालू झाला त्यांचा खरा प्रवास म्हणायला हरकत नाही. आणि मग जे काही प्रपोज वगैरे करायचं असेल तर ते इथे स्वतः ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी इथे हा डान्स परफॉर्मन्स केला आहे. खूप चांगला डान्स परफॉर्मन्स केला आहे या दोघांनी. ते ऋषिकेश जानकीला कशी लग्नाची मागणी घालतो त्या दिवसांमध्ये त्यांना घेऊन गेलेत आणि मग गाणं सुरू होतं इथे प्रेक्षकांनो. कधी तू रिमझिम झरणारी बरसात. खूप छान दोघांनी डान्स केला या गाण्यावर. आणि मग त्याच्यानंतर इथे प्रपोज केलेला आहे दोघांनी एकमेकांना, म्हणजेच अंगठी घातलेली आहे. आणि इकडे आजी बघा कशी दृष्ट काढून असं छान दाखवले, कौतुक करते दोघांचं. पण काही का असे ना, आता आजी कौतुक करते आणि खूप छान दाखवलं इथे. ह्या दोघांचा डान्स चालू आहे. आणि मग त्याच्यानंतरचे पुढचे सगळे मग इथे एक डान्समध्ये करताना ते एकमेकांच्यात हरवले गेलेत. आणि त्यानंतर लग्नाचा सीझन दाखवला की लग्न त्यांनी झालेलं आहे, त्यांचं लग्न. या लग्नाच्या डान्सच्या वेळेला सगळ्या जोड्या इथे मंचावर आल्या आहेत आणि डान्स करतायत.
सनई संगे झडे चौघडा डोईवरती पडती अक्षता मंगलाष्टके सुरात घुमती फेरे पडती सात लग्न मंडपी दोन जीवांची एक नवी सुरुवात नवरी मी नवऱ्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी. या गाण्यावर खरंच सगळ्या जोड्यांनी मिळून इथे खूप धमाल केली आहे आणि जो काही डान्स परफॉर्मन्स दाखवला आहे, लग्न दाखवलं आहे दोघांचं परत एकदा इथे छोट्याशा संगीत परफॉर्मन्समध्ये, ते खूप छान दाखवलं आहे. आणि या गाण्यातल्या ज्या काही ओळी आहेत, विवाहबंधन हेच घरे वगैरे, ते खरंच खूप बरोबर आहेत आणि आपल्या आजच्या काळामध्ये ह्या ओळींचा अर्थ खूप चांगला आपण समजून घेतला पाहिजेत आणि नातं आपण टिकवलं पाहिजे. दोघांचं लग्न झालं, जानकी सून म्हणून रणदिव्यांच्या घरात आली आणि मग त्यानंतरचा त्या दोघांचा पुढचा प्रवास दाखवला आहे शर्वरी आणि विक्रांत या दोघांनी. आणि गाणं निवडलं आहे त्यासाठी वेड्या मना सांगना खुणावती का पुन्हा माझे मला आले हसू प्रेमात असणे नाही रे. या मितवा या गाण्यावर या दोघांनी इथे डान्स केला आहे. म्हणजे त्यांचं दोघांचं वागणं, सून म्हणून जानकीची कर्तव्य ती करत असणं आणि सगळ्यांची काळजी घेणं, नानासाहेबांची काळजी घेणं, त्याच्याबरोबर सुमित्राईंची काळजी घेणं असेल, या दोघांचे मध्ये मध्ये रुसवे फुगवे असतील, ऑफिसमध्ये जाण्या येण्यावरनं वेळ झाला या गोष्टीवरनं असलेले छोटे छोटे भांडणं असतील, या सगळ्यांची गंमत या दोघांनी इथे दाखवली. आणि मग या सगळ्याची गंमत करत असताना त्यांच्या आयुष्यात पडलेलं पुढचं पाऊल म्हणजेच ओवीची येण्याची जेव्हा त्यांना चाहूल लागली, तो सगळा प्रसंग या दोघांनी या गाण्यामध्ये इथे छानपैकी मस्तपैकी दाखवला आहे. इथे ऋषिकेश, जानकी, ओवी सगळे एन्जॉय करतायत, गाणं बघतायत, एकमेकांच्या म्हणजे आठवणीत त्या हरवून जात आहेत. तर या दोघांचा इथे डान्स झालेला आहे. आणि त्याच्यानंतर या संगीत सोहळ्यासाठी खास पाहुणे आलेले आहेत. ते म्हणजे कोण आहेत प्रेक्षकांनो? अर्थातच सयाजीराव. आणि म्हणजेच ऐश्वर्याचे बाबा, आई बाबा इथे आलेले आहेत. ते आल्यानंतर मग गळाभेट वगैरे कार्यक्रम होते, त्यांना बसायला वगैरे सांगतात. आणि मग ह्याच्यानंतरचा पुढचा परफॉर्मन्स, तर इथे बघा सारंग कसा अँकरिंग करताना हळूच शर्वरीच्या कानात सांगतोय की आता पुढचा डान्स आमचा आहे आणि आम्ही जातोय, तू जरा वेळात घे म्हणजे मला आवरून यावं लागेल. तर इथे ऐश्वर्या आणि सारंगचा इथे डान्स चालू आहे. आणि मग जी काही ओवेच्या येण्याची चाहूल लागलेली होती, तो पुढचा प्रवास दोघांचा, काळजी करणं असेल एकमेकांची, म्हणजे जानकीची काळजी घेणं असेल, काय हवं नको आहे ते बघणं असेल, तो डान्स परफॉर्मन्स या दोघांनी इथे खूप छान केलेला आहे. तर गाणं निवडलं आहे याच्यासाठी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग कुणी येणार ग नवखी चाहूल इवल पाऊल. या गाण्यावर या दोघांनी डान्स केला आहे. आणि ते डान्समध्ये ना ओवीला पण घेतलं आहे शेवटी त्यांनी, कारण त्यांच्या आयुष्यात आता पुढची जबाबदारी आली आहे, पुढचं पाऊल पडलं आहे. आणि मग ओवीचा जन्म झालेला दाखवला आहे. आणि इथे सगळी खूप आनंदात आहेत, हसत खेळत संगीताचा कार्यक्रम चालू आहे. गुलाबसुद्धा इथे खूप एन्जॉय करतो आहे. आणि मग उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आता म्हातारे ऋषिकेश जानकी कसे असतील हे दाखवण्यासाठी स्वतः नानासाहेब आणि सुमित्राईंचा इथे डान्स होणार आहे उद्याच्या भागात. आणि तो डान्स कसा असेल हे बघण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सिरियल शेवटपर्यंत बघत राहा. इथे या मित्रमंडळींचा सुद्धा डान्स होणार आहे. पण प्रेक्षकांनो या सगळ्या वातावरणामध्ये नानासाहेबांचा चिडका स्वर पण आपल्याला जाणवणार आहे, भांडणाचा थोडेसे क्षण दाखवणार आहेत. नेमकं काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. हा भाग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सिरियल बघत राहा.